नमस्कार मित्रांनो, आज आपण लासू स्टेशन या ठिकाणी एक हर्सुल या गावामध्ये आलेलो आहे. आणि या बाजूला बघू शकता 7.5 HP पंपाचं इन्स्टॉलेशनचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि हे या ठिकाणी आलेले या पंपाचं मटेरियल आहे. आता जी हार्डवेअर किट असते, जी बॅग असते, तिच्यामध्ये रस्सी वगैरे मटेरियल निघालेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे हेड आहे, मोटरला कनेक्शन त्या ठिकाणी जोडले त्यांनी, त्याच्यामुळं मोटर त्या बाजूला ठेवलेली आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा इथं एक DC बॉक्स इथं प्रोव्हाइड झालेला आहे. याच्यामध्ये अशी MCB असते. आणि कंपनीनं आता याच्यामध्ये चेंजेस असं केलाय, हे छोटस केबल प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याला एका बाजूनी MC4 कनेक्टर आणि दुसऱ्या बाजूनी डायरेक्टली विदाऊट कनेक्टरचा ऑप्शन त्या ठिकाणी आहे. आता हा 7.5 HP कंट्रोलर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. खाली आपण याला जे RMS रिमोट मॉनिटरिंग सिस्टम जे असतं त्याचा डोंगल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ते इन्स्टॉल केलेलं आहे. आता याच्यावरती जर बघितलं तुम्ही, बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो आणि काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात येत नाही. तर या ठिकाणी 3 इंडिकेटर या ठिकाणी दिलेले आहे. ज्यावेळेस हा नेटवर्कचा इंडिकेटर या ठिकाणी कंटिन्यू लागलेला असतो, त्यावेळेस याला नेटवर्क भेटलेलं असतं. सिग्नल चा हा लाईट आहे 2 नंबरचा. जर सिग्नल चांगले असेल तर हा पण इंडिकेट होताना आपल्याला बघायला भेटेल. त्याच्यानंतर GPS म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे, त्याचा पण लाईट या ठिकाणी दिलेला आहे. आणि याचं एक नेटवर्क टावर आपल्याला या डिस्प्लेमध्ये ज्यावेळेस आपण सिस्टम चालू करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये देखील बघायला भेटतं. 2 ठिकाणी ऑप्शन आपल्याला बघायला भेटतात. प्लस त्याच्यामध्ये असं बरचसं मटेरियल या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि हे हे जे हे क्लोज कॅप येते पाईपाला ज्या लावायचे आपल्याला, त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं 19 पर्लिन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे कंपनीनं. या पर्लिनवरती हे मॉड्यूल इन्स्टॉल होणार आहे. आता इथं जर बघू शकता, हे पोरांनी ऑलरेडी वर्किंग करून ठेवलेलं आहे. हे जी येते आता फक्त पाईप मध्ये इन्सर्ट करायची. सुरुवातीला त्यांच्याकडे पॅनल आलेले नव्हते साईट वरती, आणि त्या टाइमात त्यांनी हे काम या ठिकाणी कम्प्लीट केलंय. या ठिकाणी हा शक्तीचा एक पाईप या ठिकाणी प्रोव्हाइड झालेला आहे. तर याच्यावरती बघू शकता, याचं देखील 50 मीटर हेड होतं आणि जवळजवळ 150 फूट हा पाईप असायचा. आणि 7.5 HP 50 मीटर म्हणून हेड. आणि अडीचचा पाईप आहे हा, आपण जे बोलतो ना 75 मध्ये बहुतेक हा येत असेल या ठिकाणी. याच्यावरती लिहिलेलं आहे 75 GTP पाईप म्हणून आहे हा. आणि अशा टाईपने मटेरियल या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर या बाजूला जर बघितलं तर हे या ठिकाणचं इन्स्टॉलेशन चालू आहे. आता हा जर पाईप बघितलं तुम्ही तर 4चा पाईप हा आहे. तर एवढा हेवी पाईप हा 3 पॅनल याच्यावरती इन्स्टॉल होणार आहे. त्यानंतर या साईडला जर बघितलं तर हे 2-2 पॅनलचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपण लावलेलं आहे. त्याच्यानंतर अर्थिंगचं गड्डे या बाजूला दिलेले आहे. आणि इथून हे अर्थिंग या ठिकाणी कनेक्ट होणार आहे. त्या ठिकाणी एक अर्थिंगचं गड्डा आहे. एका याच्यावरती आपल्याला कंट्रोलर बसवायचं आहे. आणि एका त्या ठिकाणी आपल्याला पाठीमागे त्याचा लाइटनिंग अरेस्टर लावायचा आहे. आता त्या बाजूला जर बघितली, इकडे विहीर आहे आणि विहिरीवरती 7.5 HP जो पंप आहे, आपण या ठिकाणी बघू शकता, मोटर दाखवतो. ही मोटर आपल्याला या ठिकाणी भेटलेली शक्ती कंपनीची. याच्यात मध्ये पण अशी ब्रँडिंग केलेली आहे आणि एकदम प्रॉपर पद्धतीने कंपनीनं ही पॅक करून या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर बघू शकता किती चांगल्या प्रकारे ही मोटर, किती हेवी मटेरियल कंपनीने दिलेलं आहे. आणि हा केबल या ठिकाणी कंपनी प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर अशा टाईपनी ग्रीस वगैरे या सगळ्या गोष्टी, टेप, इन्सुलेशन टेप. आणि वरतून जर बघितलं ही कॅप रिमूव्ह होती आणि थ्रेड त्या ठिकाणी खराब होता ट्रान्सपोर्टेशन मध्ये वगैरे. त्याच्यामुळे प्रॉपर पद्धतीने तार लावून हे किती भारी या ठिकाणी याला पॅकिंग दिलेली बघू शकता. आणि आपण बघू DC मोटर आहे की AC मोटर आहे. तर या ठिकाणी बघू शकता 5.5 kW आपल्याला बघायला भेटते. म्हणजे ही DC मोटर या ठिकाणी आपल्याला
कंपनीनं प्रोव्हाइड केलेली आहे. शक्ती पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची ही मोटर आहे या ठिकाणी. आणि 150 समर्शेबल मोटर म्हणून आपल्याला बघायला भेटतंय. आणि तिची आरपीएम जी स्पीड आहे 3600 आरपीएम ही मोटर आहे. 340 वोल्ट 120 हर्ट्स हिची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली. आणि क्वांटिटी एक MRP 36,089 रुपये. ऑल इन्क्लूड टॅक्सेस इंडियन करन्सी मॅन्युफॅक्चरिंग मंथ ऑगस्ट 2026 मॅन्युफॅक्चरिंग आहे. आता महिना देखील ऑगस्ट 2026 चालू आहे. म्हणजे या महिन्यातच मॅन्युफॅक्चरिंग झालेलं मटेरियल या कस्टमरला प्रोव्हाइड झालेलं आहे. आणि सिरियल नंबर या मोटरचा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. अशा ह्या डिटेल याच्यावरती लिहिलेल्या असतात. आणि अशा प्रकारे या साईटवरती आजचं इन्स्टॉलेशनचं काम या ठिकाणी चालू आहे. विहिरीला पाणी वगैरे जर बघितलं तर फुल पाणी या ठिकाणी आहे. आणि आता बॅक साईडला जर बघितलं तर जो HDPE पाईप येतो तर त्याचं ओपनिंग या ठिकाणी चालू आहे. ज्या अनबॉक्सिंग आपण ज्याला बोलू तर आपली इन्स्टॉलेशन टीम त्या ठिकाणी करत आहे. अरे तुरीला सांगा रे, तुरीच नाच ना करू. प्रकारे आपण हा पाईप ओपन करू शकतो. म्हणजे एकदम इझिली ज्यावेळेस आपण खाली बंडल ओपन करू आणि त्यावेळेस पांगण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस ते पांगत नाही. पण ज्यावेळेस आपण या असं राऊंड त्याला फिरू तर एकदम इझिली हे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित ओपन झालेलं बघायला भेटेल. हा बंडल सोडून दिला का? हिवाळ्यात मजा येईन भैया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही जी आपण बोरवेलमध्ये ज्यावेळेस मोटर सोडतो त्यावेळेस तिची गरज त्या ठिकाणी असते. आणि वरतून जे बोरवेल असतो त्याला वरतून एक क्लॅम्प येते म्हणजे जी बोरला पूर्णपणे पॅक करते वरच्या बाजूनी त्याच्यावरती हे लावतो आपण. तर त्या दोन्ही वस्तू या ठिकाणी म्हणजे शेती पंपाला पण शक्ती कंपनी प्रोव्हाइड करते. म्हणजे काही लोकांना बोरला टाकायची असेल किंवा विहिरीला टाकायची असेल तर त्या टाईपनी तुम्ही त्या गोष्टी करू शकता. हे पण त्याला लावू शकता. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस पाईप इथपर्यंत तो मोटर तुम्ही खाली सोडता तर इथं ज्यावेळेस पाईप बांधायचा असतो त्या पाईपाला देखील तुम्ही असं क्लॅम्प लावून या ठिकाणी याच्यातून पॅक करून घेऊ शकता. म्हणजे मोटर खाली जाणार नाही याची गॅरंटी आपल्याला त्या ठिकाणी भेटते. आणि अशा प्रकारे हे मटेरियल याच्यामध्ये येतं. त्या टाईपनी आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. हा हे पण दाखवून देतो. अय भैया हेडचा अनबॉक्सिंग आहे आपण या ठिकाणी करतोय. पहिले आपण मोटरला आहे जॉईनिंग वगैरे केबल करून घेतलं. जर आपण हेड पहिले कनेक्ट केलं मोटरला नंतर केबल जॉईन केलं तर मग प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे पहिले ती मोटरला केबल जॉईन करून घ्यायचं त्याच्यानंतर हेड आहे पाईपला कनेक्ट करायचं. आणि हेड कनेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला ते त्या मोटरला जॉईन करायचं आहे. म्हणजे इझिली आपलं हेड त्या ठिकाणी कनेक्ट होईल आणि आपल्याला मोटर आणि हेड उचलायची गरज नाही पडणार. पकडू का? हेड हलका असेल मोटर जड असेल ना.
वेट लिहिलेलं आहे त्याच्यावरती, बघू. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण तर हेडची डिटेल या ठिकाणी दिलेली 6750 वॅट पीक प्लस 50 मीटर हेड या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 63 mm जॉईनिंग 6x6 आहे आणि क्वांटिटी एक MRP ची 14,940. मॅन्युफॅक्चरिंग इयर जुलै 2026चं आहे आणि याचं वेट आहे 13 kg, 13.8 kg ग्रॉस वेट आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि बॉक्ससोबत जर कॅल्क्युलेट केलं तर 16.8 kg म्हणजे 1.5-2 किलो हा बॉक्स आहे, 2 किलो. याचा सिरियल नंबर या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे आणि 7.5 HP शक्ती इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे हेड आहे. आणि मोटरचं वेट आपण याच्यावर बघितलं काय, मोटरचं वेट जर बघितलं आपण 31.100 kg नेट वेट आहे आणि जर बॉक्स सोबत कॅल्क्युलेट केलं तर 32.1 kg हे मोटरचं वेट आहे. म्हणजे मोटरचं आणि हेडचं जर आपण केलं कॅल्क्युलेट तर जवळजवळ 45 kg ते 46 kg हे वेट या ठिकाणी होतं आहे. ठेवा ना, अरे ठेवा ना तुम्ही. 50 किलो तर आहे, किती घे. सगळ्याला वाईस सर टाका. संकेत या ठिकाणी जर रोप बघितला आपण, जी दोरी या ठिकाणी प्रोव्हाइड होती 12 mm 52 मीटरची ही दोरी या ठिकाणी भेटलेली आहे. आणि इथं पण या प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून शक्तीनं ही परचेस केलेली दोरी आहे आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पण मेन्शन आहे. एवढं पाणी म्हणजे पिकच पाहिजे, शेताला भरेल असेल एवढं लागत तरी तिथं धरणी आहे ना. हा तिकडं पण होतो, त्या दिवशी गेलतो त्या शेतात तिथं पण होतो. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण सगळ्यात वरती मोटरवरती आपल्याला मेड इन इंडियाचा लोगो बघायला भेटतोय. त्याच्यानंतर सोलर मोटर समर्सेबल 150 NG म्हणून आपल्याला या ठिकाणी 5.5 KW मध्ये बघायला भेटतंय. सिरियल नंबर तिचा, मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे 4/8/2026 म्हणजे 4 तारखेला तयार झाली ना आपण 23 तारखेला हिला विहिरीमध्ये सोडतोय. 150 mm समर्सेबल मोटर रेटिंग जी आहे 5.5 kW 7.5 HP ची मोटर आहे. व्होल्टेज रेंज जी आहे तर 220 व्होल्ट ते 420 पर्यंत ही वर्किंग करते. मॅक्झिमम करंट हिला 14 एम्पियर पर्यंत चालू शकतं. त्याच्यानंतर एक्सेल ट्रस्टेड लोड हे 3484 IBF म्हणून या ठिकाणी बघायला भेटतं. त्याच्यानंतर समोर नंबर आहे 15500N आणि टाईप ऑफ ड्युटीचा S1 आहे. डिग्री ऑफ प्रोटेक्शन IP68 रेटिंगची मोटर बघू शकता, म्हणजे पूर्ण वॉटरप्रूफ आहे. हिच्यामध्ये पाणी वगैरे जाण्याची काही शक्यता या ठिकाणी नाही आहे. आणि हा मटेरियल कोड या ठिकाणी दिलेला आहे आणि खाली एक QR कोड मेड इन इंडिया मॅन्युफॅक्चरिंग बाय शक्ती पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि खाली शक्तीचा एक लोगो आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. तर थर्मली प्रोटेक्टेड ही अशी टेस्ट करून आलेली मोटर आपल्याला या ठिकाणी बघायला तुम्ही बघू शकता. ही या तारीच्या अलीकडून टाकायची पलीकडून, तिकडून घेऊ का?
हा नाही तार सोडून घेऊ इथंच सोपं पडेल ते. आहे कुठून इकडून घेऊ की इकडून सोपं कुठून पडेल तुम्हाला. तिकडे जाता येऊ चांगलं पाहुणे कार काढा ना. सोडू का जाम धरा बरं का. जाम धरा 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 मागे धरा सोडा. गोरे सोड गोरे वर घ्या. नाही नाही आता बस झाली इल टाईट करून बांधून टाका. याला याला बांधा का एक दोरी घ्या नाही इथं. हा एका ढिलच आहे. हँड ग्लोव्ज तुम्हाला नाही का. तीनच नाही का.